हो, मी ऐकलं की कायद्याने विभागाचे संस्थापक राज असरोणकर हे आता 1 एप्रिल पासून उपोषणाला बसणार आहेत म्हणून. पण मी मुळात म्हणतो की महापुरुषांचे पुतळे पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये पण पूर्ण महापुरुषांचे पुतळे उभारायला कशाला हवेत. मला जर का कधी वेळ मिळाला अगदी पंतप्रधानांसमोर सुद्धा बोलण्याचा 10 मिनिटे 15 मिनिटे, तर पुतळे बोलू लागले तर या विषयावरती मी 10 मिनिटं कंटिन्यू त्यांच्या समोर बोलेन. कारण पुतळे फक्त उभारतात आणि पुतळ्याच्या आजूबाजूची जागा जास्त करून बघितलं तुम्ही तर बेवडे आणि गर्दुल्ले यांनी पूर्ण काबीज केलेली असते. आता तुम्ही म्हणाले बाबासाहेबांचा पुतळा जो आपला इथे स्मशानामध्ये उभा केलाय, तर त्यांना कळत नाही का? बाबासाहेबांचा पुतळा स्मशानामध्ये उभं करण्यापेक्षा तिथे तुम्ही एखादी लायब्ररी उभी करा. आणि जिथे जिथे पुतळे उभे केलेत ना तिथे तिथे तुम्ही लायब्ररी ओपन करा ना आणि फ्रीमध्ये विद्यार्थ्यांना तिथे शिकू द्या. आणि शिकू द्या आणि त्यांना संघटित होऊ द्या. हे पुतळे कशाला? पुतळ्यांच्या मागेच राजकारण हे तर सगळ्यांना कळतं. काय कशाला हवेत, कशाला पुतळे? आणि राज असरोणकर जे आता हे उपोषणाला बसणार आहेत ना, तर आमच्या पूर्ण टीमचा, आमच्या नवरंग संगीत संध्याचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि पाठिंबा राहणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.